जवळजवळ मला वाटतं हे एक अर्ध्या एकराच्या पण जास्त असेल. कमेंट करून सांगा तुम्ही जाता हे किती एकराचं तळ असेल किंवा किती गुंठ्याचं असेल. तोप आरती आणि वाद हे सगळे सगळे इथं असते बघा. आणि ते गोपनीचा विषय कसा असतोय, त्या गोपनीत खळा ठेवायचा आणि फिरवून सोडून द्यायचा. मग ह्या पाखराशांना भ्या घालण्यासाठी. मग काय म्हणते काय म्हणते मग सोने उठल्या उठल्या तिकडे इतकं खोकत होती ग, इतकं खोकत होती उठल्या उठल्या. मग कोण खोकत होतं? हा त्यानं आता बारक्या लेकराचा मोठ्या माणसाचा मला आवाज ओळखू येत नाही एवढा. हा हा तिथं तिथं पाणी पिलं ते तांब भरून. अरे दाद्या कसा सगळ्याच्या पाकवतून घ्यायला आलाय पाक पियाला गच भरून घेतला आणि मलाच म्हणतोय बारकेशांच्या पे झाले नसतोय. मित्रांनो ही सकाळ सकाळची यांची चहा पे एवढी गडबड चालली आहे. दाद्या तू तेवढा चा पियत नाही. तुला काय घेऊ सांग? मी काय घेऊ सांगे? नाही जर तुला पैकी परके मार्क पडले तुला मी हे घेणार, बूट घेणार. परत बेल्ट एक घेणार. नाही पडली तर पण आज तुम्हाला काय माहिती आहे? काय बोट नाही ना बरं. होळीची तयारी कुठं राहिली आहे? लईडी रे लईडी. तुम्ही दोघांनी सुद्धा आंघोळ केली नाही पारुष्यानो. मी नाही करू दे, मी चहा पे लावली होय. तुला कळत आंघोळ करायला का नो? मित्रांनो आता इकडं खाली ज्वारीकडे आली पाखराला. रोज पाखर राखायला लागते ती, रोज रोज म्हणजे रोज. नाही जर पाखर राखली तर काय खरं नाही. आणि ह्या वर्षी विषय असा झाला आहे की ज्वारी इतकी मागणार आहे असं आम्ही म्हणत नाही, सरकार म्हणते. असं मधनं जायला रस्ता बिस्ता केलेला असा म्हणजे कुठनंही पाखरं बसू द्या असं मधनं पळा येते. हे आमच्या ताते एकाला आहे व हे ज्वारीला असं दान भरले सगळं. मित्रांनो ह्या आमच्या ज्वारी साईडला एक तळ एक लई मोठा आहे, तुम्हाला दाखवतो बघा. आता हे आपल्या जोडीदाराचंच तळ आहे, जाळी बिळी अशी मारून टाकाटाक मध्ये घेतली आहे. तुम्हाला दाखवतो बघा. आता ह्याच तळ आहे बघा इकडं. जवळजवळ मला वाटतं हे एक अर्ध्या एकराच्या पण जास्त असेल. कमेंट करून सांगा तुम्ही जाता हे किती एकराचं तळ असेल किंवा किती गुंठ्याचं असेल.
हो आहे तळ्यावर आलो मी, त्यामुळे एवढे तुम्हाला ड्रोन चित्रीकरण केल्यासारखं दिसतंय. गोपन आहे आपल्यात हा मित्रांनो. पहिले गोपनी होती, आता गोपनी सुद्धा नाही त्या. असं तुम्ही गाणं ऐकलं असेल बघा, बाळूमामा आला या राखणीला आणि सोन्याचं घुंगरू गोपनीला, हे गाणं ऐकलं असेल तर ती गोपनीचा विषय कसा असतोय, त्या गोपनीत खळा ठेवायचा आणि फिरवून सोडून द्यायचा. मग ह्या पाखराशांना भ्या घालण्यासाठी. मग ही पाखरं उठून जाते ते खडा पडलेला दगड. मग आपण हाताने फेकून खडा लय लांब जात नाही म्हणून ती गोपनीचा वापर करतात लोक पहिले. गोपन म्हणजे शिवाजी महाराजाच्या काळात गोपन होते. डाळ आणि गुळ हाता आणून कधी पोळ्या तू करायची मला सांग तेवढं. संध्याकाळी मी दूध घालून ना आलो तरी तू अजून कापडच धुते. काय करू? काय करू आता पण तो पोळ्या करायला पाहिजे त्या गुळ आणून. निवड दावायच्या दिसतोय पोळे. आग पण मला म्हणते आई पोळे केले मी म्हणलं आता अजून मी आंघोळ केली नाही तरी इथे सुद्धा पोळे मागते. बरं आज कर घे, गुळ आणायला एक 400 रुपये दे. बस का 400 रुपये बस का? म्हणजे आता बघ हे, आपल्याला गुळ एक 3 किलो लागणार, 150 रुपये गेलं. परत ना 1 किलो हे लागणार, शेंगादाणे लागणार. शेंगदाणे 150 रुपये झालं, 300 रुपये झालं. आणि त्याच्यानंतर अगरबत्तीचा पोडा एक आणणार आहे मी 50 रुपयेचा, 350 झालं. अगरबत्ती आहे आमच्याकडे. आहे का? मग बरं नारळ लागणार आहे आपल्याला. नारळ बी आहे आमच्याकडे. आता जे बोलेल ते माझ्या अंगलटीच कशी येते. तर मित्रांनो, ही बघा आमच्या शेतामधला मल्हार धन आहे. मल्हार धन तुम्ही म्हणसाल तर महादेवाची पिंड दिसते आणि मल्हार धन कसा, तर हे एक धनी आहे, धनी आमचा. त्याच्यामुळं याचं नाव मल्हार धन असं म्हणते ते. तर ही एक शिवाचा अवतार आहे. तर आमच्या घरापासून एक अर्धा 1 किलोमीटर अंतरावर आहे. कुंभाराच्या शेतामध्ये हे देव उगवून आलाय. बाहेर असला इकडं ऊस, हे किती जर ऊस असला काय असला, इथं सगळे भक्तजन इथं रानवस्तीवरचे आणि काय काय जण तर बाहेरच्या गावातून सुद्धा येते ते. हो का, इकडं असं नारळ ही वाहून गेलेली आहे. ही वरच्या बाजूची जी पेंट आहे ही पहिल्यापासून उगवून आलेली आहे आणि ही नवीन स्थापना केलेली, मला वाटतं 20 ते 22 वर्षापूर्वी याची स्थापना झाली असेल या नवीन पेंडीची. आणि इथं सगळं भस्म, तोप, आरती आणि वात हे सगळे इथं असते बघा. आणि आष्टीगन म्हणा, बरंच सगळं म्हणजे जे आपल्या देवाला लागतं सगळं इथं असते. तर येताना बघा मी धोत्र्याची फुलं पण आणलेली देवाला वाहायला. सुरखा लागली आरती लावायला. पहिलं ह्या देवाळाच्या उंच असो समोरचा बस होता, मग तरी पण आम्ही आरती लावायचो आणि आरती जोस तर 5-10 मिनटं इथं बसायचो. पण ह्या रानाचा जे मालक आहे ते रानाचा मालक म्हणायचा असू द्या आरती लावून जात जावा की काय सुद्धा होत नाही. पण आम्ही आपल्या भीतीपोटी इथंच बसायचो. मग कधी कसं होतं, एखाद्या वेळेस उंदरं फिंदरं असते ती इकडं, मग एखाद्या वेळेस उंदराने जर वात वाढत नेली तर मग त्यांचं नुकसानच होते ना. घंटी सुद्धा इथं बांधली अशी बारीक, आरती लावली. पेढा ठेवला.
ठेवायला लागली. तर ह्या मंदिराला कलर बऱ्याच दिवसापासून करायचं म्हणते, राहिलेच करायचं. मित्रांनो, आता देवदर्शन करून घरी आलो बघा. तर आमच्या आई म्हणते जनावराला तुम्ही काय घालत नाही, असं देव करत हिंडताय. जनावर नेऊन घालवा म्हणते. कुठं घालवायचं सांग मला. जयत आणली ते आमच्या आकायतनं आणली ती. मग तकडं तुला घालू म्हणते ती बघते घालायचं का ना घालायचं. आमचा बघून घेतो. तू नुसतं पुराण वाट पोळ्या कर. आता बरोबर तुम्हाला सांगतो मित्रांनो, 12 वाजून गेले त्या. आमच्या आता पोळ्या करायला येईल. चला बाय बाय.